रिसेंटली इन्स्टाला, यूट्यूबला म्हणजे सोशल मीडियामध्ये एक ॲस्ट्रोलॉजरची एक व्हिडिओसारखी व्हायरल होते की घरचे जे पुरुष असतात म्हणजे थोडक्यात कर्ता पुरुष जो असतो त्याने आपलं घरचं टॉयलेट साफ करावं. त्याने जर आपलं घरचं टॉयलेट साफ केलं ना तर त्याच्या प्रगतीच्या आड कोणी येऊ शकत नाही किंवा त्याची खूप प्रगती होईल किंवा त्याला खूप पैसा मिळेल, ऑफिसमध्ये खूप त्याला मान सन्मान मिळेल, असे व्हिडिओ व्हायरल होते. आता हे कितपत योग्य आहे बरं? म्हणजे आता मला एक सांगा तुम्ही, जे आपण म्हणजे कुणाला नाव नाही ठेवायचं मला, बट जे आपले सफाई कामगार असतात ते मोस्ट ऑफ जेंट्स असतात. मग ते तर आपलं नाही पण मग सगळ्यांचंच टॉयलेट साफ करतात. मग त्यांची तर किती प्रगती व्हायला पाहिजे होती. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप चुकीच्या आहेत. कोणाच्या तरी मागे लागून काहीतरी ऐकून आणि अशा गोष्टी विनाकारण घरामध्ये पुरुषाला करायला लावणं ही खूप गोष्ट चुकीची आहे. ॲक्च्युली आपण इक्विलिटी म्हणतो, अगदी बरोबर आहे. आता स्त्रिया आणि पुरुष बरोबर कामं करतात, बरोबर जॉब करतात, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आणि इक्विलिटीच्या नावाखाली म्हणजे नावाखाली म्हणण्यापेक्षा तर खरोखर सगळ्या गोष्टी इक्वल झालेल्या आहेत. असं काही नाही आहे की स्त्रीने स्त्रीसारखं राहिलं पाहिजे किंवा पुरुषाने पुरुषासारखं राहिलं पाहिजे. एकमेकांनी निश्चितच एकमेकाला मदत करायची आहे. बट असं नाही ना की काहीतरी चुकीचे मिथ्स ऐकायचे आणि त्या पद्धतीने पुरुषांनी वागायचं आणि स्त्रियांनी त्या वागायला भाग पाडायचं. ही गोष्ट चुकीची आहे. कारण हे बघा, आता आपण असं म्हणतो की दोघं जॉब करतात तर मग स्वयंपाक हा एक दिवस पुरुषाने करावा, एक दिवस स्त्रीने करावा, हे असं नाही आहे. म्हणजे खरं सांगू का, स्त्रीला जे बनवलं गेलेलं आहे तर तिला बनवतानाच तिच्यामध्ये भावना दिलेल्या आहेत, तिच्यामध्ये ममता दिलेली आहे, वात्सल्य दिलेलं आहे. ती ज्या वेळेला स्वयंपाक करते तर ती स्वयंपाक करत असताना तिच्या डोक्यामध्ये फक्त एवढं असतं की माझा स्वयंपाक हा उत्कृष्ट झालेला हवा आणि माझ्या घरच्यांनी पोटभर जेवण करावं, जेणेकरून ते संतुष्ट झाले पाहिजेत. म्हणजे ही जी ममत्वाची भावना आहे, ही जी वात्सल्याची भावना आहे, ती फक्त एका स्त्रीमध्ये असते. पुरुषांना वात्सल्य असतं म्हणजे नसतं असं नाही, असतं. पण देवाने बनवतानाच थोडंसं डिफरंट बनवलेलं आहे. स्त्री ही परिपूर्ण असते ममतेने, वात्सल्याने, प्रेमाने. म्हणून जनरली स्वयंपाक हा स्त्रीनेच करावा. हां ठीक आहे, पुरुष तिच्या बरोबरीने काम करतो, जॉब करतो, स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते. मग अशा वेळेला पुरुषाने थोडीशी मदत करावी, भाज्या कापून देणं आहे, थोडंसं म्हणजे जे सहज शक्य आहे ते निश्चितच करायला हवं. कारण तुमच्या खांद्याला खांदा देऊन स्त्री सगळी कामं करते आहे, पण स्वयंपाक हा स्त्रीनेच आपल्या रुचकर हाताने करावा. आणि असं टॉयलेट वगैरे साफ करणं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ठीक आहे, आपण जॉब करतो आहे तर बाबा रे कधीतरी तू आवर, कधीतरी मी आवरेल, हे फार महत्त्वाचं आहे. पण अगदी म्हणजे आधुनिकता किंवा मग आम्ही खूप काहीतरी करतो आहोत, खूप पळतो आहे, ही भावना स्त्रियांनी सुद्धा बाजूला ठेवायला हवी. कारण स्त्री ही स्त्रीच असते. म्हणजे ती खरोखर एक तिचं देवीचंच रूप असतं. तिच्याकडे बघण्याची भावनाच वेगळी असते आणि तिने सुद्धा आपल्या फॅमिलीला देताना पूर्णपणे सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे. म्हणून असं काही नाही की ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. ह्या अशा गोष्टी केल्याने कधीच प्रगती होत नाही. प्रगती ही कष्ट केल्यानेच होते. आपण आपल्या व्यवसायात, आपल्या जॉबमध्ये किती डेडिकेशन देतो आहोत त्याच्यावर आपली प्रगती डिपेंड असते. नाही घरचं टॉयलेट साफ केल्यावर प्रगती होत असते. हां टॉयलेट तर साफ करायलाच पाहिजे. हां ठीक आहे, एक दिवस तू कर बाबा, एक दिवस मी करेन, पण असं काही नाही की ते पुरुषांनीच केलं पाहिजे. ह्या गोष्टी तेवढ्यापुरत्या तेवढ्या बघून सोडून द्यायच्या आहेत. आणि इक्विलिटी ठेवा, पण इक्विलिटी ठेवता ठेवता आपली फॅमिली सॅटिस्फाय कशी राहील याच्याकडे पण लक्ष ठेवा.